विनंती करते डॉक्टर DCP शिवाजी पवार साहेबांना की आपण माननीय आमदार शिवथरे साहेब यांच्या ठिकाणी स्वागतपर सत्कार करायचा आहे। धन्यवाद। मी साहेबांना विनंती करेन की आपण प्रास्ताविक करावं। सम्मानीय व्यासपीठावर विराजमान महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांचे मी पिंपरी चिंचवड पोलीस दलातर्फे मनपूर्वक स्वागत करतो। तसेच या ऐतिहासिक सोहळ्यासाठी साक्षी असणारे माननीय मंत्री महोदय श्री राधाकृष्ण विखे पाटील, माननीय गृह राज्य मंत्री शहरे श्री योगेश कदम साहेब, माननीय आमदार श्री अमित गोरखे साहेब, शिवतारे साहेब, महेश दादा लांडगे साहेब, अन्ना बनसोडे साहेब, शरद सोनवणे साहेब, बापू साहेब पठारे साहेब, श्री काळे साहेब, शंकर जगताप साहेब, इथे उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, पत्रकार बंधू भगिनी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील माझे सहकारी आणि समस्त उपस्थित नागरिक, आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। आजचा दिवस पिंपरी चिंचवडचे उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण क्षण आहे, कारण या शहराच्या सुरक्षिततेच्या वाटचालीत एक नवा अध्याय लिहिला जात आहे। ज्या दूरदृष्टी व लोकहितैषी दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन आणि विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती केली, त्या दूरदृष्टीचे प्रत्यक्ष फलित आज आपल्या समोर आहे। त्यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या साक्षीने आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाचे भूमिपूजन तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखडा निधी अंतर्गत देहू रोड येथील पोलीस विश्रामगृह, चाकण येथील औद्योगिक स्थापनांचे सहकार्यातून उभारण्यात जाणारा महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुलच्या इमारतीचे भूमिपूजन आणि पोलीस आयुक्त कार्यालयातील शिवनेरी सभागृहाच्या उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडतोय। शहराची सुरक्षिततेसाठी या ठिकाणी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे ही अनेक वर्षाची मागणी होती। 2014 मध्ये महोदय आपण मुख्यमंत्री पद विराजमान होताच शहराची मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तालयाच्या निर्मितीला बल दिलं। त्यानंतर 15 ऑगस्ट 2018 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण या आयुक्तालयाची निर्मिती केली। 7 वर्षापूर्वी पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलाच्या विभाजनातून येथील नागरिक, औद्योगिक, शैक्षणिक, IT पार्क परिसराच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या आयुक्तालयाच्या निर्मितीत सुरुवातीला 2 परिमंडल अंतर्गत 18 पोलीस ठाणे होते। त्यानंतर मनुष्यबळ, संसाधन, पायाभूत सुविधा यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। आपल्या सहकार्यामुळे सन 2023 मध्ये शासनाने आयुक्तालयामध्ये परिमंडल 3 सुरू करण्यास मान्यता दिली। तसेच 2023 मध्ये 3 पोलीस उपायुक्त आणि 4 सहाय्यक पोलीस आयुक्त यांची नवीन पदे मंजूर केली। कामकाजाच्या सुलभतेसाठी कालेवाडी, बावधन, संत तुकाराम नगर व दापोडी या 4 नवीन पोलीस स्टेशनला मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी सन 2024 मध्ये मान्यता दिली। याचबरोबर सायबर गुन्ह्याचा प्रतिबंध करण्यासाठी आणि गुन्ह्यांचा दर्जात्मक तपास होण्यासाठी शहराकरिता स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशनला आपण मान्यता दिली। ही 5ही नवीन पोलीस स्टेशन आज स्वतंत्र इमारतीतून कार्यरत आहे। तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवेच्या तसेच तपासाच्या गुणवत्तेवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत। नागरिकांना जलद मदत देण्यासाठी पोलिसांना वाहनाची गरज असते। सन 2022 ते 2024 या कालावधीमध्ये DPDC मधून सम्माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार तसेच तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
यांनी 152 नवीन वाहने पिंपरी चिंचवड पोलीस यांना दिला। याचा सकारात्मक परिणाम म्हणजे सन 2022 मध्ये आमचा रिस्पॉन्स टाइम 9 मिनिट 44 सेकंड होता, तो आता 6 मिनिट 18 सेकंड झालेला आहे। महामार्गावर शहरात पिंपरी हे महत्त्वाचे पोलीस ठाणे आहे। या ठाण्याच्या सुसज्ज इमारतीबरोबरच पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांचे कार्यालय आणि 200 शासकीय निवासस्थान उभारण्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी 80 कोटी रुपये एवढा निधीही प्रदान करण्यात आलेला आहे। लवकरच या भव्य प्रकल्पाचा बांधकाम सुरू होईल। तीर्थक्षेत्र आळंदीत ही जुन्या पोलीस इमारतीची जागा सुसज्ज अत्याधुनिक आणि सुंदर अशा इमारतीचे निर्माण होणार असून पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हे काम चालू आहे। नव्याने झालेल्या आयुक्तालयात अधिकारी आणि अंमलदार यांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध नाहीत, त्याकरिता जमीन मिळण्याबाबत आम्ही पाठवलेल्या प्रस्तावास आपण तात्काळ मंजुरी देऊन कालेवाडी फाटा येथे 15 एकर जागा पोलीस आयुक्तालयाला प्रदान केली। या जागाचा ताबा डिसेंबर 2024 मध्ये हस्तांतरित करण्यात आला। पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांचे कार्यालय व अधिकारी निवासस्थाने या इमारतीच्या बांधकाम आराखड्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय आपल्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाद्वारे वडू माता प्रक्षेत्र ताथाडे येथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी 50 एकर भूखंड ऑक्टोबर 2024 मध्ये मंजूर करण्यात आला। याबाबत शासन निर्णय लवकरच अपेक्षित आहे। सदर ठिकाणी पोलीस मुख्यालय, अत्याधुनिक शस्त्रागार, भव्य परेड ग्राउंड, क्रीडा संकुल, अधिकारी आणि अंमलदारांचे निवासस्थाने, अत्याधुनिक इंडोर फायरिंग रेंज आणि मोटर परिवहन विभाग यासारखे मूलभूत सुविधा साकारल्या जाणार आहेत। या व्यतिरिक्त पोस्टे, डीसीपी ऑफिस, ट्रॅफिक चौकीकरता 4 भूखंड या दरम्यान आपण आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल पण आम्ही मनापासून आपला आभारी आहे। आदरणीय महोदय, पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीमुळे या परिसरातील पोलिसिंग आणि गुन्हे नियंत्रण यामध्ये गुणात्मक बदल दिसून येत आहे। गुन्हेगारी रोखण्यासाठी MPDA, मोक्का आणि तडीपार कारवाईमध्ये सातत्य ठेवले जात आहे। इथे कार्यकारी दंडाधिकारीचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांनी असल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवता आले। MPDA अंतर्गत 70 कुख्यात गुन्हेगारांना स्थानबद्ध केले। यातील 47 कारवाया मागील 2 वर्षांमध्ये झालेल्या आहेत। मोक्का कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे या 2 वर्षात 101 प्रकरणामध्ये 627 सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले, तसेच 555 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले। यातील 406 गुन्हेगार मागील 1 वर्षात तडीपार केले आहेत। महोदय, टार्गेटेड आणि सिस्टमॅटिक कारवाईमुळे पिंपरी चिंचवड गुन्हेगारी मुक्तच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे। यामुळे संघटित गुन्हेगारी तसेच वाहन चोरी, जबरी चोरी आणि दंगा गोंधळाच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झालेली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील काही भाग अवैध शस्त्रे वापरण्याचे लक्षणीय असल्याचे दिसून आले होते। त्यामुळे बेकायदेशीर शस्त्रांविरोधात कारवाई करत 2023 मध्ये 196 आणि 2024 मध्ये 216 अवैध शस्त्र जप्त करण्यात आले। यामुळे अग्निशस्त्र वापरून होणाऱ्या घटनांमध्ये घट झालेली आहे। महोदय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे दहशत विरोधी पथक शाखेने परदेशी घुसखोरांविरोधात सातत्याने कारवाई सुरू ठेवलेली आहे। 2023 पासून आतापर्यंत 40 बांगलादेशी आणि 4 रोहिंग्या ताब्यात घेतले आले असून त्यांच्या बेकायदेशीर वास्तव्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे। हे घुसखोर बनावट कागदपत्राच्या आधारे भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड तयार करत होते। महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गोवा आणि आसाम या राज्यांमध्ये त्यांची साखळी कार्यरत होती। अटक केलेले परदेशी नागरिकांना सोडवण्यासाठी बनावट जामीनदारांचा वापर होत असल्याचे उघड झाले असून यासंबंधी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात आलेली आहे। या तपासादरम्यान भारतीय नागरिकांना आधार कार्ड जारी करताना प्रक्रियेतील काही तांत्रिक बाबीचा गैरफायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे प्रक्रिया सुधारण्यासंबंधित UIDAI
यांना सूचनात आलेल्या उपाययोजनावर त्यांनी अंमलबजावणी पण केलेली आहे. तसेच महाराष्ट्र, गोवा आणि आसाम येथून बनावट कागदपत्राच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी भारतीय पासपोर्ट मिळवले असल्याचे उघड झाले व आमचे अहवालावरून आतापर्यंत 59 पासपोर्ट रद्द करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा, सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ विरोध आणि महिला सुरक्षेचे जागर वाढवण्यासाठी एक दिवस शाळेसाठी हा प्रकल्प सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 314 शाळा आणि महाविद्यालयांना भेट दिलेली आहे आणि जवळपास 78,000 विद्यार्थ्यांच्या या मोहिमेत सहभाग झालेला आहे. तसेच या उपक्रमांतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीची एक्झाम वॉरियर व NBTचे इतर पुस्तकांच्या प्रती विद्यार्थ्यांना वितरित केला आहे. हा केवळ एक उपक्रम नाही तर शिक्षण आणि सुरक्षा याचा सेतू आहे. जनसंपर्क वाढवण्यासाठी आणि नागरिकांच्या पोलिसिंग संदर्भात समस्या तसेच सूचना ऐकून त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस आयुक्त आणि त्यांचे अधिकारी हे नियमितपणे नागरिकांशी संवाद साधत असतात. त्याचा एक भाग म्हणून नियमित ट्विटरवर व्हर्च्युअल टाउन हॉलचे आयोजन केला जातो. अल्पवयीन मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष बाल पथकाद्वारे दिशा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये वेळोवेळी फुटबॉलचे प्रशिक्षण देऊन त्यांचे सामने आयोजित केले. सदर फुटबॉल स्पर्धेचा आज बक्षीस वितरण समारंभ आपले शुभ हस्ते संपन्न होत आहे. यामुळे आमच्या दिशा उपक्रमाला एक नवी ऊर्जा मिळेल. मुख्यमंत्री साहेबांनी सर्वांना 100 दिवसाच्या कामाचे उद्दिष्ट ठरवून दिले असून आमच्या पोलीस स्टेशनचे अद्ययावतीकरण, स्वच्छता, नागरिकांना स्वागतार्ह वाटेल असा कार्यालयीन वातावरण, जुन्या मुद्देमालचे निर्गतीकरण, नागरिकांसाठी सोयीस्कर कार्यसंस्कृती या सर्व बाबीवर आम्ही भर दिले आहे. पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र बैठक सभागृहाची गरज होती. महापालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंग यांच्या सहकार्याने सुसज्ज शिवनेरी सभागृह उभारले असून आज त्याचा शुभारंभ आपल्या हस्ते होत आहे. देहू तीर्थक्षेत्रात बंदोबस्तासाठी येणारे अधिकारी आणि अंमलदार यांची आधुनिक विश्रामगृह उभारले जाणार असून आज त्यांचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. चाकण आणि माळुंगे औद्योगिक परिसर मोठ्या औद्योगिक स्थापनामुळे देशातच नव्हे तर जगामध्ये नावाजलेला आहे. अशा औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रभावी पोलिसिंग तसा वाहतूक नियमासाठी चाकण इंडस्ट्रियल असोसिएशन याच्या सहकार्याने अत्याधुनिक व प्रशस्त असा मालुंगे पोलीस संकुल या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न होत आहे. सदरची इमारत औद्योगिक स्थापनाचे सहकार्यातून निर्माण होत असल्याने औद्योगिक स्थापनांना पोलीस संकुलाविषयी हक्काचा आणि आपुलकीच्या भावना असेल आणि आम्हा पोलिसांना औद्योगिक क्षेत्राविषयी असलेल्या आमच्या जबाबदारीची जाणीव राहील. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण 10 वर्षापूर्वी शहराचा आवाका लक्षात घेता कसा स्वरूपे आयुक्तालय पाहिजे याचा रचना आराखडा तयार केला होता. 7 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड बरोबरच तलेगाव, चाकण, माळुंगे, MIDC, IT पार्क, हिंजवाडी तथा तीर्थक्षेत्र देहू, आळंदी येथील सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मंजुरी दिली. त्यावर न थांबता महोदय, आपण आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी मागील काही कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उभारणीला जे काही बल दिलेलं आहे त्याच्या मूर्त स्वरूप आज आपण सर्वजण इथे पाहत आहोत, जे औद्योगिक क्षेत्रासह एकूणच परिसराच्या सुरक्षेचा एक अभेद्य किल्ला ठरेल. आपल्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आम्ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला महाराष्ट्रातील सर्वात आदर्श आणि सक्षम पोलीस यंत्रणा बनवू. तसेच आपण आम्हाला वेळोवेळी उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधामुळे आम्ही नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये गुणात्मक बदल घडवून देऊ अशी मी आपणास ग्वाही देतो. पुनश्च एकदा मी आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि आता यापुढे ज्या मुख्य कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत त्या कार्यक्रमाकडे आपण वळूयात. पिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षिततेमध्ये आणि सौंदर्यात भर घालणारी एक भव्य दिव्य इमारत आपण उपस्थित आहोत त्या ठिकाणी बांधली जाणार आहे आणि ती म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय. या जागेचं क्षेत्रफळ सुमारे 9 एकर असून 180 कोटी रुपयांचा निधी प्रशासनाकडून मंजूर झाला आहे. तर ही पाहूयात याची एक ध्वनिचित्रफीत.
यापुढे CSR फंडमधून उभं केलेलं महाराष्ट्रातील पहिलं पोलीस स्टेशन म्हणजेच म्हाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल, अर्थातच म्हाळुंगे इंडस्ट्रियल पोलीस कॉम्प्लेक्स, चाकण इंडस्ट्रियल असोसिएशन व वाग्मी फाउंडेशन यांच्या सहयोगातून 16 कोटी रुपये इतका निधी व 16,000 चौरस फूट बांधकाम क्षेत्र उपलब्ध करून देण्यात आलंय. औद्योगिक सुरक्षिततेसाठी ही वास्तू सदैवच कार्यरत असेल आणि या ठिकाणी चाकण इंडस्ट्रियलमधले बरेच हेड्स इथे उपस्थित आहेत, तरीही त्यांचंही मी स्वागत करते आणि याची आपण एक ध्वनिचित्रफीत पाहूयात. होतं म्हाळुंगे इंडस्ट्रियल पोलीस कॉम्प्लेक्स. आणि यानंतर श्री क्षेत्र देहू आळंदी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह बांधण्यात आलेलं आहे. याचं क्षेत्रफळ 25,1100 चौरस फूट इतकं असून यासाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. तरी पाहूयात याची एक ध्वनिचित्रफीत. यापुढे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सौजन्यानं आपल्याला सर्व शासकीय कामकाजासाठी प्रशस्त असं सभागृहही निर्माण करून देण्यात आलेलं आहे आणि त्याचं नामकरण शिवनेरी असं केलेलं आहे. तरी पाहूयात शिवनेरीची एक ध्वनिचित्रफीत. या होत्या चारही इमारतींच्या ध्वनिचित्रफीत. आणि यापुढे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या भूमिपूजनाकरता मी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या खाली यावं व त्याचसोबत माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनाही मी विनंती करते की आपण भूमिपूजनाकरता व्यासपीठाखाली यावं. इतर मान्यवरांनाही विनंती आहे की आपण भूमिपूजन समारंभामध्ये संमिलित व्हायचं आहे. व्हिडिओ
व्हिडिओ बघितला असेल तर आता पिंपरी चिंचवडला जे पोलीस मुख्यालय होणार आहे ते या ठिकाणी अमितेशजी पुण्याला देखील बीट करणार आहे. म्हणजे सगळ्यात चांगलं नागपूरला झालं, आता नागपूरपेक्षा चांगलं पुण्याला होत आहे आणि पुण्यापेक्षा चांगलं आता पिंपरी चिंचवडला होणार आहे. पिंपरी चिंचवडचं आयुक्तालयाची बिल्डिंग ही कदाचित देशातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची बिल्डिंग असणार आहे. आपण जर व्हिडिओ बघितला असेल तर आता पिंपरी चिंचवडला जे पोलीस मुख्यालय होणार आहे ते या ठिकाणी अमितेशजी पुण्याला देखील बीट करणार आहे. म्हणजे सगळ्यात चांगलं नागपूरला झालं, आता नागपूरपेक्षा चांगलं पुण्याला होत आहे आणि पुण्यापेक्षा चांगलं आता पिंपरी चिंचवडला होणार आहे. पिंपरी चिंचवडचं आयुक्तालयाची बिल्डिंग ही कदाचित देशातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची बिल्डिंग असणार आहे. आपण जर व्हिडिओ बघितला असेल तर आता पिंपरी चिंचवडला जे पोलीस मुख्यालय होणार आहे ते या ठिकाणी अमितेशजी पुण्याला देखील बीट करणार आहे. म्हणजे सगळ्यात चांगलं नागपूरला झालं, आता नागपूरपेक्षा चांगलं पुण्याला होत आहे आणि पुण्यापेक्षा चांगलं आता पिंपरी चिंचवडला होणार आहे. पिंपरी चिंचवडचं आयुक्तालयाची बिल्डिंग ही कदाचित देशातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची बिल्डिंग असणार आहे. या ठिकाणी आपल्या पाहुण्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाचं भूमिपूजन या ठिकाणी पार पडत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचसोबत उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार आणि इतर सर्वच मान्यवर यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडतो आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भूमिपूजनाचा मुहूर्त या ठिकाणी सुरू झालेला आहे. या शुभ कार्याची सुरुवात झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनी हा शुभारंभ केलेला आहे. या वास्तूमध्ये देशभरातली भव्य दिव्य अशी इमारत उभी राहावी आणि ती म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाची असावी. हाच ध्यास आपण मनामध्ये ठेवून या कार्याला शुभारंभ केलेला आहे. आठ महिन्यांमध्येच या इमारतीसाठी जागा मिळावी यासाठी सीपी सर आणि त्याचसोबत त्यांच्या सर्व टीमनं कार्य केलेलं आणि त्यांनी हे कार्य साध्य करून दाखवलं, त्याला यश मिळालं. या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्तानं माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा इथे झालेला आहे. चेहऱ्यावर आपण हा आनंद पाहू शकतो. आणि यापुढे आता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व सर्वच मान्यवर मी यांना विनंती करेन की आपण कोनशिलेचं अनावरण या ठिकाणी करायचं आहे. ते पार पडलेलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय, महाळुंगे इंडस्ट्रियल पोलीस कॉम्प्लेक्स, पोलीस विश्रामगृह, शिवनेरी सभागृह आणि त्याचसोबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय
या सर्वच इमारतींचं कोनशिला अनावरण या ठिकाणी आपल्या पाहुण्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय, महाळुंगे इंडस्ट्रियल पोलीस कॉम्प्लेक्स, पोलीस विश्रामगृह, शिवनेरी सभागृह आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय याचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण या ठिकाणी झालं. मी सर्व मान्यवरांना आता विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हावं. यापुढे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयासोबतच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचेही कोनशिला अनावरण या ठिकाणी झालं. तरीही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकज देशमुख साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या कार्यालयाबद्दल थोडक्यात माहिती सांगावी. आज इथे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाकरता आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय योगेश कदम साहेब, उपस्थित सर्व विधिमंडळ सदस्य, सर्व वरिष्ठ शासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व स्वागत मी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने करतो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाची सध्याची इमारत ही 1980 मध्ये उभारण्यात आली होती. सदर इमारत ही जीर्ण झाल्याने व प्रशासकीय कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने नवीन इमारतीच्या जे बांधकाम आहे ते करण्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाची नूतन इमारत बांधकाम प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन एकूण 62.77 कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. सदर नूतन इमारतीमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व शाखा विभाग यांचा विचार करून त्यांचेकरिता स्वतंत्र कक्ष व पुरेशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पोलीस मुख्यालय, परकीय नागरिक नोंदणी कक्ष, स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सुरक्षा विभाग, जिल्हा विशेष शाखा, वाचक शाखा, वाहतूक शाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, नियंत्रण कक्ष, आतंकवाद विरोधी कक्ष, मोटर परिवहन विभाग, बिनतारी संदेश विभाग या सर्व शाखा व विभागांचा समावेश होतो. सदर नूतन इमारतीमध्ये पुरेशी मुबलक पार्किंग व्यवस्था तसेच उद्यानाची सोय देखील करण्यात आलेली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत कार्यरत सर्व शाखा व विभाग एकाच छताखाली कार्यरत होणार असल्याने प्रशासकीय दृष्ट्या सोयीचे होऊन कामकाजात गतिमानता येईल. नूतन इमारतीमध्ये पुरेशी आसन व्यवस्था व इतर सोयीसुविधा उपलब्ध असल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कार्यक्षमतेमध्ये निश्चित वाढ होऊन जनतेला गतिमान प्रशासनाद्वारे न्याय देण्याचा प्रयत्न माझे सर्व पोलीस अधिकारी व सहकारी यांच्याकडून केला जाईल याची मी ग्वाही देतो. सदर भूमिपूजन कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेले सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण पाहूयात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचे एक चित्रफित.
धन्यवाद. यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री शेखर सिंह साहेब, मी यांना विनंती करेन की आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांबद्दल माहिती द्यावी. यस सर. आज पीसीएमसीचे विकास प्रकल्पाचे उद्घाटन, लोकार्पण तसेच भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय यांचे हस्ते व सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांचे प्रमुख उपस्थितीत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. ही शहरवासियांसाठी आनंदाची बाब आहे. नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याने हे साध्य झाले असून त्यांच्या सहकार्याने विविध विकास कामाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून महापालिकेने अनेक प्रकल्पांची उभारणी केलेली आहे. 483 कोटी रुपये इतके खर्चाचे विविध उपक्रम, विकास कामे आणि प्रकल्पामुळे नक्कीच शहराच्या विकासात भर पडणार असून सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर, आपण आज आपले हस्ते सेंट्रल फायर स्टेशनचं भूमिपूजन करतोय. त्या ठिकाणी जवळपास 22 फायर टेंडर राहणार आहे. त्या ठिकाणी आपलं सर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण राहील आणि आपले फायरमॅनसाठी रेसिडेन्स सुद्धा राहणार आहे. सर, टोटल 150 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यासोबतच निगडी प्राधिकरणमध्ये अजून एक अग्निशमन केंद्र सर आपण उभारतोय. त्या ठिकाणी सुद्धा फायरमॅनसाठी रेसिडेन्स असणार आहे. याच्यानंतर आपल्याकडे सर सेंट्रल फायर स्टेशनच्या सोबत 4 डिव्हिजनल फायर स्टेशन आणि टोटल 12 फायर स्टेशन असणार आहे आणि 150 फायरमॅन आपण रिक्रूट केले. याच्या व्यतिरिक्त सर मागच्या वर्षभरात जवळपास 50 किलोमीटरचे 34 नवीन डीपी रस्ते आपण घेतले. जवळपास 800 कोटीचा संपूर्ण कार्यक्रम. त्याच्यापैकी एक आज डीपी रोड वाकडचा सर त्याचे आपल्या हस्ते सर आम्ही भूमिपूजन करतोय. मामुर्डी ते सांगवडे दरम्यान पवना नदीवर सर 15 मीटर रुंद आणि 90 मीटर लांबीच्या पीसीएमसी व पीएमआरडीचे कोलॅबोरेशनमध्ये आज पुलाच्या आपल्या हस्ते भूमिपूजन करतोय. याच्या व्यतिरिक्त सर शहरामध्ये आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी 60 कोटी रुपये खर्च करून जवळपास 5 मजली 150 खाटाच्या सुसज्ज मल्टीस्पेशलिटी तालेरा हॉस्पिटल नव्याने उभारण्यात आलं आहे. याच्यानंतर पीसीएमसी द्वारा सर्व संचालित हॉस्पिटल मिळून 1840 बेड, 125 आयसीयू बेड, 170 एनआयसीयू बेड आणि 36 ओटी कार्यान्वित राहणार आहे. सर, या सुविधामध्ये यावर्षी जवळपास 17 लाख ओपीडी पेशंट, 1 लाखाच्या वर आयपीडी पेशंट, 7,500 सिझेरियन डिलिव्हरी आणि 36,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. सर, याच्या व्यतिरिक्त स्मार्ट सिटीच्या माध्यमातून GIS एनेबल्ड ERPच्या प्रकल्पाचा आपल्या हस्ते सर आपण शुभारंभ करतोय. त्याच्यामध्ये सॅपची 6 कोर ऍप्लिकेशन, 25 नॉन कोर ऍप्लिकेशन आणि ऑफिसची सुद्धा सुरुवात होतोय आणि या सर्वांना GISशी इंटिग्रेट करण्यात आलेला आहे. सोलर पॅनलचा सुद्धा सर आपण रूफटॉप सोलर पॅनल घेतोय जवळपास 4 मेगावॉटचे. आज आपल्या हस्ते सर 631 किलोवॉट क्षमतेचे सोलर रूफटॉप पॅनलचा लोकार्पण आहे. असा टोटल शहरामध्ये 4 मेगावॉट सोलर एनर्जी आणि 14 मेगावॉट वेस्ट टू एनर्जी असे 18 मेगावॉट नॉन रिन्युएबल रिसोर्सेसने आपण एनर्जी जनरेट करतोय, जे की आमची टोटल एनर्जी डिमांडच्या 33% आहे. सर, याच्या व्यतिरिक्त शासनाचे विविध मार्गांनी संकलित होणारे जे डेटा आहे, शासन इज द बिगेस्ट डेटा जनरेटर आणि त्याच्यासाठी डेटाचा अनालिसिस, इफेक्टिव्ह गव्हर्नन्स आणि एफिशियंट सर्व्हिस डिलिव्हरी करण्यासाठी आणि विविध सोर्सेसमधून जे डेटा संकलित होतोय त्याच्यामुळे डेटा ड्रिव्हन डिसिजन सक्षमपणे करण्यासाठी सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन सर या उपक्रमचा आपल्या हस्ते लोकार्पण आज करतोय. सर, न्यूयॉर्क आणि तेलअवीव सारख्या शहरांनी या उपक्रमची सुरुवात केली आणि भारतामध्ये कदाचित सर पीसीएमसी पहिली महानगरपालिका ठरणार आहे जे डेटा अनालिसिसच्या आधारावर सिटीजन एंगेजमेंट आणि टार्गेटेड सिटीजन कम्युनिकेशन आपण याच्यामध्ये करणार आहोत. आणि ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम मध्ये सुद्धा AI आणि मशीन लर्निंगचे टूल वापरून नागरिकांच्यासाठी ग्रीव्हन्स रिड्रेसल अधिक सुलभ आणि जलद गतीने करण्यासाठी मदत होणार आहे. सर, याच्या व्यतिरिक्त शेवटचा आमचा प्रोजेक्ट AI इंटेलिजन्सचा वापर करून PPP तत्वावर AI ड्रिव्हन होर्डिंग डिटेक्शन अँड सर्व्हिलन्स सिस्टम सर आपण सुरुवात करतोय, ज्याच्यामुळे इलिगल होर्डिंगला ऑटोमॅटिकली शोधण्यासाठी आम्हाला मदत राहणार आहे. या सर्व उपक्रमाचं भूमिपूजन आणि लोकार्पण आपण सर्वांच्या साक्षीने आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत असून या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला आपण सर्वजण आला त्याबद्दल आपण सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मी यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करावं.
अतिशय वेगानं विकसित झालेलं अत्याधुनिक सर्व पायाभूत सुविधांनी युक्त झगमगत शहर पिंपरी चिंचवड आज सुमारे 484 कोटी 35 लाख रुपयांच्या 10 प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते होत असून हा पिंपरी चिंचवडसाठी एक ऐतिहासिक सोहळा आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना उत्तम आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याकरिता चिंचवड इथे तालेरा रुग्णालयाची नवीन 5 मजल्यांची इमारत महानगरपालिकेनं बांधलेली आहे. हे रुग्णालय मल्टी स्पेशालिटी सुसज्ज रुग्णालय असून यामध्ये ऍडव्हान्स मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, NICU आणि डायलिसिस इत्यादी सुविधा देण्यात येणार असून सदर रुग्णालय पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांना वैद्यकीय सेवा अधिक सुलभ होण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. कलात्मक पद्धतीनं शहरातील विविध ठिकाणी वेस्ट टू वंडर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ कलाकृतींची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये 15 लहान मोठे आकाराचे डायनोसॉर उभारण्यात आले आहेत, जे उद्यानात येणाऱ्या पर्यटक आणि मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. CHDC अर्थात सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन या प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका डेटा आणि AI टेक्नॉलॉजीचा वापर करणारी भारतातील पहिली महानगरपालिका. D3 डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशनचा योग्य वापर करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं अवघ्या 2 वर्षात महसूल 625 कोटी रुपयावरून 977 कोटींवर नेला. ही महसूल वाढ तब्बल 59% करणं शक्य झालं ते या पायलट प्रकल्पामुळे. हा प्रकल्प केंद्रीकृत डेटा संकलन टेक्नॉलॉजी, डेटा अॅनालिटिक्स आणि सेंट्रल डेटा लेक आणि कम्युनिकेशन या 3 प्रमुख बाबींवर काम करतोय. या अंतर्गत तक्रार निवारण प्रणालीला नागरिक केंद्रित बनवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. आजपर्यंत तक्रार निवारणाचा वेळ 25% कमी करण्यात यश आलं आहे. तसंच या अंतर्गत फील्ड सर्वेक्षण ऍप कार्यान्वित करण्यात आले आहे, ज्यामुळे फील्ड सर्वेक्षण टीम एकाच वेळी विविध विभागांचा सर्वे सहज करू शकत आहे. केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. GIS एनेबल्ड इंटिग्रेटेड ERP प्रोजेक्ट या प्रकल्पाअंतर्गत महापालिकेतील 1000हून अधिक प्रशासकीय कार्यप्रणालीवर बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग करण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांना सेवा देण्यात सोयीचे होणार आहे. SAP चा वापर करून 6 मॉड्यूल्स विकसित करण्यात आली आहेत. यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात तत्परता आणि पारदर्शकता आणि गतिमानता येणार आहे. DMS ऑफिस कार्यप्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज सुलभ आणि पेपरलेस होणार आहे. यामध्ये डिजिटल सिग्नेचरच्या वापरामुळे कामकाजात अधिक जबाबदारपणा आणि गतिमानता येईल. शहरातील नागरिकांना उत्तम आणि तत्पर प्रशासकीय सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेनं 25 ऍप्लिकेशन तयार केले आहेत. उदाहरणार्थ विवाह नोंदणी, पशुवैद्यकीय, क्रीडा सुविधा या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन घर बसल्या सर्वोत्तम सुविधा देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे. हाय रिझोल्युशन सॅटेलाइट इमेजेसचा वापर करून शहरातील 6 लाख मालमत्तांचे जिओ टॅगिंग आणि डिजिटायझेशन करून संपूर्ण शहराचे 3D मॉडेल तयार करण्यात आले आहे. सॅटेलाइट पद्धतीनं महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीस मदत झाली आहे. सॅप, वर्क मॉड्यूल आणि GIS यांच्या एकत्रीकरणामुळे शहरातील प्रत्येक विकास कामांची सद्यस्थिती आणि त्यासाठीची बिलिंग प्रणाली एकमेकांशी संलग्न करण्यात आल्यानं या कामाच्या गती आणि गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त ठरणार आहे. या प्रणालीमुळे पिंपरी चिंचवड शहरवासियांना सेवा सुविधा देण्याचा एक नवा मानांक महानगरपालिका निर्माण करत आहे. बेकायदेशीर होर्डिंग्ज, मीडिया बोर्ड काढणे, महसूल गळती थांबवणे आणि जाहिरात महसूल वाढवणे या उद्देशानं पिंपरी चिंचवड महापालिकेत AI ड्रिव्हन होर्डिंग डिटेक्शन अँड सर्व्हेलन्स सिस्टीम राबवण्यात येणार आहे. स्काय साइनचे AI सर्व्हेलन्स हायटेक व्हेकल, PCMCचा मूक रक्षक जो आहे इलेक्ट्रिक, अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि अत्यंत चपळ. 360 डिग्री मध्ये 8K इमेजिंग प्रत्येक बारकावे टिपतो.
ज्यामुळे फील्ड व्हिजिट करायची गरज पडत नाही. नजर चुकीने काही राहत नाही. साईटचे सर्व डिटेल्स सहज मिळतात. लेझर अगदी मिलीमीटर मधील नियमभंग देखील शोधू शकते. RFID आणि GIS टॅगद्वारे शहरात एकूण किती होर्डिंग्ज आहेत आणि त्यापैकी किती परवानाधारक आहेत ते क्षणार्धात कळते. मग आता पेपरवर्क ते तर विसरूनच जा. स्काय साइनचे तंत्रज्ञान पर्यावरणपूरक ठरते, जे फक्त स्मार्ट नाही तर शाश्वत आहे, जे वृक्ष, वेळ आणि अर्जदारांचे पैसे वाचवते. आज काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे भूमिपूजन देखील होत आहे. शहरातील नागरिकांची सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणे तसंच जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी मौजे पिंपरी येथील 5.5 एकर जागेतील उभारण्यात येणाऱ्या अग्निशमन मुख्यालय इमारतीत 22 अग्निशमन बंब गाड्या ठेवण्याची क्षमता, कार्यशाळा, संग्रहालय, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 118 सदनिका, 50 आसन क्षमतेचे सेमिनार कक्ष आणि 200 आसनांचे प्रेक्षागृह असेल. याप्रमाणे निगडी प्राधिकरण प्रभाग क्रमांक 15 हेडगेवार भवन जवळ ही अग्निशमन केंद्र उभारण्याची योजना आहे. प्रवास सुरळीत आणि गर्दीमुक्त करण्यासाठी प्रभाग क्रमांक 25 वाकड मधील मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड 24 मीटर रस्ता, सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड 18 मीटर, DP रस्ता तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतचा 18 मीटर रुंदीच्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण आणि पवना नदीवरील मामुर्डी ते सांगवडे हिंजवडीसाठी पूल बांधण्यात येणार आहे. स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकाच्या अमृत काळामध्ये पिंपरी चिंचवड शहर हे आंतरराष्ट्रीय स्तराचे देशातील पायाभूत सेवायुक्त अग्रणी शहर बनेल, हा पिंपरी चिंचवडकरांचा दृढ विश्वास आहे. आपण सर्व जाणतोच की पिंपरी चिंचवड शहर गेल्या 2 दशकात स्वतःच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. त्याचप्रमाणे या शहरात पोटापाण्याचा प्रश्न घेऊन आलेली लोक त्यांच्या कामकाजात व्यस्त राहू लागली, पण त्यांची मुलं मात्र त्यांच्यापासून आणि मुख्य प्रवाहापासून लांब जाऊ लागली. पण हीच मुलं आपल्या राष्ट्राचं, देशाचं भवितव्य आहेत, भविष्य आहेत, हेच पोलीस आयुक्त माननीय विनयकुमार चौबे साहेब यांना ज्ञात होतं. आणि म्हणूनच या मुलांच्या आयुष्याला दिशा देण्याकरता त्यांनी दिशा हा उपक्रम सुरू केला आणि हा यशस्वीरित्या साध्य ठरला. याची एक ध्वनिचित्रफीत आपण इथे पाहणारच आहोत. पण याच दिशा उपक्रमाअंतर्गत फुटबॉल या खेळाची त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्या स्पर्धाही झाल्या. तर त्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण आपण माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते करणार आहोत. तर ही पहिला पुरस्कार ज्यांना प्रदान करणार आहोत तो आहे बेस्ट कोच आणि याचे मानकरी आहेत डॅनियल दळवी. मी यांना विनंती करते की पुढे यायचंय. त्याचसोबत बेस्ट मेंटॉर हा पुरस्कार ज्यांना आपण प्रदान करणार आहोत ते आहेत API डॉक्टर अशोक डोंगरे आणि महिला पोलीस हवालदार दीपाली शिर्के. विकासात मोलाचं योगदान दिलेलं आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची स्थापना झाली. पाहता पाहता पोलीस यंत्रणेने जोरकस काम करून येथील गुन्हेगारीला आळा घातला आणि शहरात शांतता प्रस्थापित करण्याचं काम केलं. सर्व काही ठीक सुरू असताना हळूहळू बाल गुन्हेगारांची संख्या वाढताना दिसू लागली. वाहनांची तोडफोड, वाहने जाळणे, टोळी युद्ध आणि चोऱ्या अशा अनेक गुन्ह्यात विधी संघर्षित बालकांचा सहभाग दिसून आला. पोलीस आयुक्तालयात सदर गोष्टींची कारणे शोधण्यासाठी बैठका झाल्या. त्यातून असे निदर्शनास आले की पिंपरी चिंचवड शहरात लोकसंख्या वाढीतून प्राधान्याने पोटापाण्याचा प्रश्न घेऊन आलेली माणसे त्यांच्या कामात व्यस्त राहू लागली आणि त्यांची मुले मात्र मुख्य प्रवाहापासून लांब जाऊ लागली. या मुलांचा रिकामा वेळ चौकाचौकातील टोळ्यांच्या गोंगाटात व्यतीत व्हायला लागतो आणि मग भांडण, मारामाऱ्या, व्यसन आणि परिणामी गुन्हेगारी क्षेत्र हा त्यांचा मार्ग बनतो. यावर तोडगा म्हणून या मुलांच्या ऊर्जेला दिशा देण्यासाठीच्या पर्यायांचा शोध सुरू झाला. याआधीही विशेष बालपथकाचे प्रयत्न सुरूच होते, परंतु आता यात आणखी ठोस उपाययोजना करण्याची गरज भासली आणि यातूनच पुढे आला तो म्हणजे दिशा उपक्रम. मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करायचं असेल तर या मुलांकडे असलेला वेळ आणि त्यांची ऊर्जा त्यांच्यात खेळ भावना जागृत करून गुंतवली पाहिजे असा प्रस्ताव यातून पुढे आला. खेळ म्हणून फुटबॉल या खेळाची निवड केली गेली आणि दिशा उपक्रमाच्या या परिवर्तनशील विचाराची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मुलांना या खेळाचे योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी संदेश बोर्डे आणि त्यांच्या टीमने. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करते की स्थानापन्न व्हावं. यापुढे
माणसाने तयार केलेले तंत्रज्ञान हे त्याच्या पुढे पळतंय आणि याचमुळे वाढतायत ते सायबर गुन्हे. याच सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालय सज्ज झालं. शेअर मार्केट गुंतवणूक, जॉब टास्क फ्रॉड, डिजिटल अरेस्ट फ्रॉड, इन्शुरन्स फ्रॉड असे एकूण 35 गुन्हे उघडकीस आणण्यात आले व त्यामधील 91 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जानेवारी 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान फसवणुकीच्या रक्कमेतून तक्रारदारांना 4,30,00,000 रुपये इतकी रक्कम परत मिळवून देण्याचं कार्य करण्यात आलं. आणि अभिनंदन. आणि यापुढे आपण त्यांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी दहशतवाद विरोधी शाखेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये 40 बांगलादेशी नागरिक व 4 रोहिंग्या घुसखोरांवर यांनी कारवाई केलेली आहे व बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राप्त केलेले एकूण 70 पासपोर्ट त्यांनी जप्त केलेत. अभिनंदन. आणि यानंतर माननीय आमदार श्री महेशदादा लांडगे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा या ठिकाणी स्वागतपर सत्कार करतील. माननीय महेशदादा लांडगे आपलं या ठिकाणी स्वागत करतील. त्याचसोबत माननीय महापौर राहुलजी जाधव आणि माननीय महापौर नितीनजी काळसे हे सुद्धा या ठिकाणी आहेत. या सर्वांकडूनच माननीय मुख्यमंत्री यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. यानंतर माननीय आमदार श्री महेशदादा लांडगे हे आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील. आज पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या या भूमिपूजनाच्या माध्यमातून आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून व्यासपीठावर ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं ते या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा, आमचे मार्गदर्शक तथा कॅबिनेट मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, राज्यमंत्री कदम साहेब, उपस्थित आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस कमिशनर, सगळे अधिकारी, आमचे सगळे आमदार. मी इथं 2 मिनिटं आपल्या या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होतोय म्हणून मला बोलण्याची संधी या माध्यमातून मिळालेली आहे. मी सांगू इच्छितो उपस्थित असलेल्या सगळ्या नागरिकांना आणि उपस्थित व्यासपीठावरील सगळ्या लोकांना, पिंपरी चिंचवड शहर हे याची ओळख मी आपल्याला सांगणं म्हणजे फार हे होईल, पण पिंपरी चिंचवड शहराची ओळख भाऊ ही खऱ्या अर्थानं 2014ला ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात त्याच्यानंतर या पिंपरी चिंचवड शहराची ओळख या आयुक्तालयाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि 2017-18ला
ज्यावेळेस हा प्रस्ताव आपण मंजूर केला त्यावेळेस ही महापालिकेचं पिंपरी चिंचवड आयुक्तालय उभं झालं. आज त्याची तुम्ही महापौर असताना ते आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्हीच मुख्यमंत्री असताना याचं भूमिपूजन होतंय. याचा सगळ्यात मोठा आनंद मला आणि आज या ठिकाणी स्वर्गीय लक्ष्मीभाऊ जगताप यांची मला आठवण काढावी लागते. आमच्या दोघांना सगळ्यात जास्त आनंद या निमित्तानं होतो. कारण पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या खाली जरा लपल्यागत होती. पण 2017-18ला आपण प्रस्ताव केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर याचं वेगळं अस्तित्व आपल्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालं. आणि पोलीस आयुक्त म्हणून चोबे साहेबांच्या माध्यमातून किंवा सुरुवातीपासून आतापर्यंत या शहरामध्ये गुन्हेगारीवर कंट्रोल करण्यासंदर्भात असेल किंवा महिला सुरक्षित राहण्यासंदर्भात असेल, पोलीस कमिशनरांच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या योजना या ठिकाणी राबवल्या गेल्यात. आयुक्त म्हणून शेखरसिंग साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले गेलेले आहेत. भाऊ, एक सांगायला फार अभिमान वाटतो, 2017-18ला ज्यावेळेस पहिल्यांदा नितीन आप्पा महापौर म्हणून या ठिकाणी काम करत होते त्यावेळेस या महाराष्ट्रातलं पहिलं दिव्यांग भवन फक्त पिंपरी चिंचवड महापालिकेने उभं केलं. आजपर्यंत कुणी उभे केलं नाही. ते दिव्यांग भवन उभं करण्याचं काम सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आले. भाऊ, या शहराची लोकसंख्या वाढत असताना या शहरामध्ये अनेक समस्या उद्भवतात आणि त्याच्या संदर्भामध्ये आमच्या आयुक्तांना काही आपल्याकडं प्रस्ताव पाठवलेले आहेत. अमृत 3च्या माध्यमातून गेल्या संदर्भामध्ये इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासंदर्भामध्ये असतील, जलस्रोत निर्माण करण्यासंदर्भातले असतील, त्याच्या संदर्भामध्ये भाऊ आपण लक्ष द्यावं अशी आमची एक मागणी या निमित्तानं आहे. शहराच्या संदर्भामध्ये आज नावलौकिक होईल अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी तयार होते. भाऊ, आता मध्यंतरी एक बातमी आली होती, मी काय जास्त बोलणार आहे, शेवटचा मुद्दा सांगतो. भाऊ, मध्यंतरी एक बातमी आली होती, अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे. अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे. नाही करणार असेल तर सांगतो मी, तसं माझा काही उल्लेख नाही. जर करणार असेल, पेपरला बातम्या होत्या, न्यूजला बातम्या होत्या, तर भाऊ आमची इच्छा अशी आहे, किल्ले शिवनेरीचा इथं आमदार उपस्थित आहे, आम्ही पण मागणी केली होती. भाऊ, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे. तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असं द्यावं असं आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे. मी या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या एरियात आपल्या या पिंपरी चिंचवडमध्ये स्वागत करत असताना आपल्याला या शहरामध्ये IIM सारखं सेंटर शेजारी आपल्या या बाजूला कोर्टाची इमारत 1982 पासून आतापर्यंत भाड्याच्या ह्याच्यात होती. भाऊ, तुम्ही असतानाच ती कोर्टाची इमारतीची जागा मिळाली, त्याचं काम चालू झालं. IIM सारखं इन्स्टिट्यूट झालं, शेजारी गव्हर्नमेंट इंजिनिअर कॉलेज होतंय, इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम होतंय, तिकडे RTO झालेलं आहे. असे वेगवेगळे प्रकल्प भाऊ मुख्यमंत्री आपण असताना 2014 ते 19 आणि नंतर आता या काळामध्ये मंजूर झालेले आहेत. मी मनापासून पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून आपलं धन्यवाद देतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देत असताना येणाऱ्या काळामध्ये पोलीस कमिशनर म्हणून या परिसरातील सर्व नागरिकांच्या दृष्टीनं जे हिताचे योग्य निर्णय असतील ते पोलीस कमिशनर साहेब घेतील ही आशा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यापुढे मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना विनंती करेन की मनोगत व्यक्त करावं. आपल्या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील, योगेशजी कदम, विधिमंडळातील आमचे सहकारी विजयराव शिवतरे, महेश लांगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप, अमित गोरखे, शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, राज्य सरकारचा उपस्थित असणारा सर्व चिंचवड परिसरातील प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्र, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं सत्कार करण्यात आला, ते सगळे सत्कार मूर्ती, जमलेल्या लाडक्या बहिणी, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्वच प्रमुख कार्यकर्ते, विशेषतः महायुतीचे उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते,
जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज एक आगळा वेगळा कार्यक्रम होतो. बरेच दिवस मी मुख्यमंत्र्यांना सांगत होतो की मुख्यमंत्री महोदय, आम्हाला हे कार्यक्रम घ्यायचे, त्याला वेळ द्या, आणि आज ती वेळ मिळाली. त्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचं भूमिपूजन, म्हाळुंगे औद्योगिक पोलीस संकुलाचं भूमिपूजन, पोलीस विश्रामगृह देवरोड इमारतीचं भूमिपूजन, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचं भूमिपूजन आणि आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कामांची उद्घाटन आणि भूमिपूजन, लोकार्पण असे एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले. मला पिंपरी चिंचवडकरांना, माझ्या पुणे जिल्ह्याला, पुणे शहराला, महाराष्ट्राला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की हे सगळे कार्यक्रम, जवळपास 730 कोटी रुपयाचे कार्यक्रम आज मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते इथं होत आहे. त्याच्यामध्ये 270 कोटी रुपयाचे 77 कोटी रुपये, एकूण 475 कोटी रुपयाचे कार्यक्रम आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आहेत. आणि 180 कोटी रुपयाचं आपण पोलीस आयुक्तालय कार्यालय इथं बांधतोय, जे अतिशय आम्ही सहसा आता अलीकडच्या काळामध्ये ठरवलंय महायुतीनं उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवायची आणि त्या प्रकारे सगळ्या सुविधा त्या इमारतीमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा. तोच विचार करून आपण पोलीस आयुक्त कार्यालय 180 कोटीचं, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचं कार्यालय 62 कोटीचं, हे तर कार्यालय खूप आधी त्याचा प्लॅन तयार केलेला होता, परंतु काही कारणांनी सतत पुढं ते ढकलत गेलं. मी मागे एकनाथरावांना पण म्हणत होतो की एकनाथराव वेळ द्या, परंतु लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, आचारसंहिता आणि त्याच्यामध्ये हे राहून गेलं. आज ही सगळी कामं करत असताना मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं की आम्ही आयडिया कॉम्पिटिशन लावतो, आम्ही कुणालाही काम देत नाही. त्या आयडिया कॉम्पिटिशनमध्ये आता विजयराव मला तेच म्हणत होते की दादा, उद्याची काही वर्ष डोळ्यासमोर ठेवून इमारती झाल्या पाहिजेत आणि त्या प्रकारे आपण आयडिया कॉम्पिटिशन घेऊन चांगल्यातल्या चांगला प्लॅन. आताही बघत असताना मला 1-2 प्लॅन जरा खराब वाटले. मी मुख्यमंत्र्यांच्या देखत सांगितलं की त्याचं एलिव्हेशन आपण जरा वेगळ्या पद्धतीचं करूया, विशेषतः देवरोड पोलीस ठाणे परिसरात जे विश्रामगृह आपण करू पाहतोय ते, कारण सरकारची ती इमारत आहे. सर्वसामान्य माणूस तिथं भेट द्यायला येत असतो, प्रश्न सोडून घ्यायला येत असतो. कॉर्पोरेशनच्या इमारती असतात आणि लोकांनाही वाटल्यानंतर तिथं समाधान वाटलं पाहिजे, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना एक उत्साह आला पाहिजे की आपण इथं बसून, किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांना पण एक समाधान वाटलं पाहिजे की आम्ही इथं बसून काम करतोय. आता काहीतरी ऑडिटोरियम, काही त्याच्यातली सभागृह, विशेषतः कॉन्फरन्स हॉल, हे शोभे तुम्ही दाखवले. आमच्या मुख्यमंत्र्यांचा कॉन्फरन्स हॉल इतका चांगला नाही, एवढा तुमचा चांगला आहे. मी आता सीएम साहेबांना बोलत होतो, पण तिथं आम्हाला जागेचा जरा प्रॉब्लेम आलाय आणि त्याच्यामुळे तिथं थोडी अडचण आम्हाला निर्माण झालेली. आज मला या निमित्तानं महाराष्ट्राला, पुणे जिल्ह्याला, दोन्ही शहरांना आणि मुख्यमंत्र्यांच्या पण लक्षात आणून द्यायचं आहे की सारथीचं काम आम्ही पूर्ण केलंय. 87 कोटी रुपयाची इमारत अतिशय दिमागदार अशा पद्धतीनं आम्ही पुण्यामध्ये केलेली आहे. शिक्षण भवनचं 90 कोटीचं काम, त्याच्याच मागं ती एक इमारत आपण करतोय. कृषी भवनचं 250 कोटी रुपयाचं काम ऍग्रिकल्चर कॉलेजच्या परिसरामध्ये आम्ही करतोय. नोंदणी भवनचं काम आमच्या विभागीय कार्यालयाच्या अपोजिट जवळपास ते काम उरकत आलेलं आहे, झाल्यानंतर तुमची तारीख त्याला लागेल. कामगार भवन, इतकी दुरावस्था होती की आम्हालाच वाईट वाटायचं, परंतु कामगार भवनची 82 कोटी रुपयाची वास्तू ही आपण सुरू केलेली आहे. जमावबंदी आयुक्तालय 70 कोटीचं ते काम आपलं चालू आहे. सहकार आणि पणन भवन 108 कोटीचं, जिथं आमचं साखर संकुल आहे त्याच ठिकाणी आम्ही जागा निवडली आणि जागा निवडत असताना पुरेपूर त्या जागेचा फायदा कसा होईल. आज करोड रुपयाच्या जागा आहेत. आज त्याची किंमत आपण सांगू शकत नाही, इतक्या महागाच्या जागा आहेत आणि त्याच्यामुळे जागेचा पुरेपूर वापर करून तिथलं पार्किंग,
तिथलं लँडस्केपिंग, तिथलं इमारत, तिथलं व्हेंटिलेशन, तिथलं सूर्यप्रकाश कसा आत येईल, तिथं जास्तीत जास्त सनलाईटचा उपयोग आपल्याला कसा करता येईल, ग्रीन बिल्डिंग आपल्याला कशी करता येईल. त्याच पद्धतीनं आम्ही पिंपरी चिंचवड न्यायालयाची पण आता मी तुम्हाला इमारत दाखवली, 120 कोटीची इमारत आपण करू पाहतोय. येरवडा न्यायालयाची 134 कोटीची इमारत आपण करू पाहतोय. येरवडा तसंच रुग्णालय येरवड्याचं एवढी वाईट अवस्था आहे की आम्ही गेल्यानंतर आम्हालाच कळलं की आपण त्या मनोरुग्ण असणाऱ्या लोकांना कुठं ठेवतोय, काय आपल्याला अधिकार आहे. ती 132 कोटीची आता फार चांगली वास्तू, त्याच्यात खूप काही नियम आहेत की जास्त मजली नसल्या पाहिजे, ग्राउंड फ्लोअरच असले पाहिजे. त्या सगळ्याचा विचार करून आम्ही ते करतोय. त्याच्यामध्ये पोलीस आयुक्तालय पुण्याचं 200 कोटी रुपयाचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं पोलीस आयुक्तालय आणि त्याच्याजवळच सामाजिक आयुक्तालय पण 230 कोटीचा त्याचाही प्लॅन झालेला आहे. तो मंजुरी करता आता मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे ती आम्हाला कमी पडते म्हणून 96 कोटीची आम्ही ती येरवड्याला करतोय. सारथी प्रादेशिक कार्यालय 154 कोटी, त्याच्यात वसतिगृह आणि ग्रंथालय याचा समावेश आहे. आणि बालेवाडीला ऑलिम्पिक भवन 72 कोटी रुपयाचं. अनेक वर्ष मी प्रयत्न करत होतो, आता कुठं त्याला गती मिळाली आणि ते काम सुरू झालेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पण मुख्यमंत्री महोदय इतके सुंदर आयुक्तालय आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. 320 कोटी रुपये आणि फर्निचर वगैरे धरून 400 कोटीच्या पुढे साधारण ती वास्तू जाईल. परंतु आमची पूर्वीची वास्तू ही अण्णासाहेब मगर, रामकृष्ण मोरे साहेबांनी उभी केलेली आणि त्याच्यानंतर बरंच आता पिंपरी चिंचवड वाढलंय. मुख्यमंत्री महोदय, परवा मी आढावा घेत होतो, आमची डीपीडीसीची मीटिंग होती, आम्ही सगळे खासदार आमदार सगळे होतो, अधिकारी होते. मला अधिकाऱ्यांनी अभ्यास करून एक कमिटी नेमली होती. त्यांनी सांगितलं 2054ला पुणे शहरापेक्षा पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढणार आहे, पुणे शहरापेक्षा जास्त. आम्हाला पाण्याची समस्या भेडसावणार आहे. आम्ही आता भामा आसखेड असेल, आंध्र प्रकल्प असेल, पवना असेल, त्याचं पाणी आणतोय. लोकसंख्या वाढती, कुणी राज्यकर्ते असेल तर पहिलं पाणी प्यायला, दुसरं शेतीला, तिसरं इंडस्ट्रीला. आणि नदी सुधारचा पण कार्यक्रम चाललेला आहे. इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चाललेले आहेत. आणि हे सगळे कार्यक्रम चाललेले असताना त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. आता महेशने बोलताना सांगितलं, त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही, परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे. 92ला मी तुमचा खासदार झालो, 92 ते 2017 कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला? 25 वर्ष झाली. प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो. आणि या इमारती आहे, अधिकाऱ्यांना विचारा, कितीदा बसत असतो, कितीदा चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो. शेवटी आपण युतीमध्ये आहोत. ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका. एवढं काही कंजूसपणा दाखवू नका. मी तरी दिलदार आहे, ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो. आयुक्तालय मला वाटतं 15 ऑगस्ट 2018ला मुख्यमंत्री त्यावेळेस होते, त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते. त्या बिल्डिंगला शोभे कितीदा बसलो आपण, कितीदा प्रयत्न केला. त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे. इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत. इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या कामा नये. आपले डबल फ्लायओव्हर घ्या, आपले रस्ते घ्या, आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट मला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला सांगायची आहे, तातवड्याला पशुवैद्यकीय विभागाची फार मोक्याची जागा आहे. मागे आपण यशदाला 100 एकर जागा तिथली दिली. यशदा हे अतिशय उत्तम अशा प्रकारे प्रशिक्षण देणारं आणि तिथं बाकीच्या सुविधा जसं मसुरी आहे त्या पद्धतीने त्या 100 एकरामध्ये करायचं कंपाऊंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तो प्लॅन दाखवू. त्यामध्ये मला वाटतं रामस्वामी का कुणीतरी लक्ष घातलेलं होतं आणि आता संबंधित अधिकाऱ्यांना घेऊ. त्यामध्ये काय झालं, तिथं 65 हेक्टर जागा आहे. त्यामध्ये पोलीस आयुक्ताला 20 हेक्टर जागा द्यायला पाहिजे, म्हणजे 50 एकर. त्यांचं परेड, त्यांचा 400चा ट्रॅक वगैरे वगैरे ज्या काही सुविधा चोब्यांच्या लागतायत त्या, म्हणजे डिपार्टमेंटला लागतायत त्या. झालं काय, त्यावेळेस विखे पाटील पण इथं आहेत, ते महसूल मंत्री होते.
आपल्या त्या मागच्या घाई गडबडीत सगळीच्या सगळी जागा ही गृह विभागाला दिली गेली. त्याच्यातली 20 हेक्टर जागा गृह विभागाला सफिशियंट आहे. आपण काही काही ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आता थोडंसं टॉवर तिथं करायचा प्रयत्न करू, म्हणजे त्याच्यामध्ये बसक्या आता इमारती करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला त्याच्यामध्ये कमीत कमी जागेमध्ये इमारती आता बांधाव्या लागणार आहेत. आम्हाला 20 हेक्टर जागा तुम्ही म्हणजे पोलीस आयुक्तालयाला द्या आणि PCMCच्या करता आम्हाला 45 हेक्टर जागा पाहिजे. कशाला पाहिजे? बायोडायव्हर्सिटी पार्क आम्हाला 20 हेक्टरमध्ये करायचंय, कारण एवढं मोठं शहर वाढलंय, त्याच्याकरता एक चांगलं पार्क असावं. STP तो आम्हाला नदीच्या शेजारी 3 हेक्टर 7.5 एकर जागा पाहिजे. पाणी पुरवठ्याच्या करता ESR हा 1 हेक्टर आम्हाला करायचा आहे. फायर स्टेशन एवढं मोठं शहर वाढत असताना आता टॉवर इथं व्हायला लागलेले, म्हणून अजून एक फायर स्टेशन त्या बाजूला आम्हाला करायचंय. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा 2 हेक्टरमध्ये आम्हाला करायची. फायरला 5 एकर लागणार आहे, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला 5 एकर लागणार आहे. दवाखाना 7.5 एकरात आम्हाला करायचा आहे. आणि कमर्शियल सिटी सेंटर करायचे 15 हेक्टरमध्ये. अशा पद्धतीनं मुख्यमंत्री महोदय जागा ती पाहिजे. वाटल्यास एकदा तुमच्या स्तरावर पोलीस खात्यालाही बोलवा, शेखर सिंग आणि त्यांनाही बोलवा. त्याच्यामध्ये कुठं शेखर सिंग जास्तीची मागत असेल तर बसून मार्ग काढता येईल. पण ही जागा आता तेवढीच मोक्याची राहिलेली आहे, कारण ताथवडे आम्ही उशिरा कॉर्पोरेशनमध्ये घेतलं, त्याच्यामुळे ती जागा राहिली आहे. तिथं टॉवर लाईन पण गेलेली आहे. पण हे मात्र जागेच्या बद्दल आपण पिंपरी चिंचवड आणि पुण्याला सगळ्यांनाच मदत होण्याच्या करता सहकार्य केलं पाहिजे. त्याचबरोबर पुरंदर विमानतळ आता येतानाच शॉपरमध्ये तुम्ही मी आपले विखे पाटील साहेब असताना विजय शिवतरे इथं आहेत, परवा माझंही त्यांचं बोलणं झालं की जे त्यांना त्या डिपार्टमेंटला योग्य साईट आहे तिथं पुरंदरला विमानतळ करा. कदाचित थोडासा नाराजी घ्यावी लागेल, कारण लोकांना सगळ्यांना वाटतं सुंदर इमारती असाव्यात, रस्ते असावेत, सगळं काही असावं, पण हे नसावं, म्हणजे आपली जागा नसावी. आम्ही मोबदला चांगला देऊ. मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्ग करत असताना मी त्यावेळेस विरोधी पक्षात होतो, मला लोकांनी सांगितलं आपल्याला विरोध करायचा. आम्ही भले मोठे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली विरोध करायचं ठरवलं आणि मुख्यमंत्र्यांनी काय केलं? रेडी रेकनरच्या 4 पट दर लावला. रेडी रेकनरच्या 4 पट, बरोबर ना का 5 पट? 5 पट झाले. आमच्याकडे जे आले होते ते सगळे पळून गेले. ते म्हणले आता नाही, तुमची गरज नाही, आम्हाला पैसे खूप मिळतात, आम्ही चाललो तिकडे. म्हणजे तिकडे जाऊन त्यांनी पैसे घेतले. सांगायचं तात्पर्य, हे राज्य सरकार चांद्यापासून बांध्यापर्यंत कामं करत असताना माझ्या शेतकऱ्याला, माझ्या कष्टकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जात नाही. कुठं अडचण आली तर सांगा. हे आपलं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सरकार आहे, हे तुमचं आमचं सरकार आहे. त्याच्यामुळं तिथं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ लक्ष घालेल आणि आपल्याला निश्चितपणे एक व्यवहारी मार्ग काढून त्या बाबतीमध्ये देईल, ही पण विश्वास आणि खात्री मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो. जेवढं पुण्याचं विमानतळ लांबेल तेवढं पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विकासाला मर्यादा येत आहे. 24 तास आपलं विमानतळ चालत नाही. आपल्याला 2 धावपट्ट्या पाहिजेत. एक त्या ठिकाणी लँडिंग आणि त्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या टेक ऑफला एक अशा पद्धतीनं केल्याशिवाय गत्यंतर नाही. आता नव्या मुंबईचं विमानतळ होत आलेलं आहे. बाकीकडे पण मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे. आम्ही अनेक ठिकाणी नाईट लँडिंग करतोय, त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. प्राधिकरण ते डांगे चौक रोड हा 45 मीटरचा एक खूप जुनी मागणी आहे. शंकरनी पण मला आता चिठ्ठी दिलेली आहे. त्याच्यामध्ये अतिक्रमण असली तर शेखर सिंग काढावी लागतील. त्यामध्ये थोडंसं वाईटपणा घ्यावा लागेल. मी पण मागे काम करत असताना मला जुना पुणे मुंबई रस्ता रुंद करताना खूप वाईटपणा घ्यावा लागला. तुम्हाला आठवत आहे का? माऊली लांडगेंचं घर रस्त्याच्या जवळ होतं, आपल्याला काढलं ना. आमदाराचं घर काढायला आपण मागं पुढे बघितलं नाही का? तर रस्त्याची रुंदी जास्त पाहिजे होती. मेट्रोच्या मध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही लक्ष घातलंय. आपल्या मेट्रोच्या बद्दल पण आता निगडीपर्यंत आपण येतो.
मधी काहीतरी अण्णांनी अजून एक स्टेशन घ्यायला सांगितलं, ते पण हर्डीकरला घ्यायला सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री महोदय, परवा आम्ही बसलो होतो, आम्हाला PMPML ला बसेस कमी पडतायत. PMRDA ला 250 कोटी रुपये आम्ही बसेस करता द्यायला सांगितलेत. तुम्ही आता मीटिंग घेताय, 500 बसेस PMRDA देईल आणि मग बाकीच्या 40% आमच्या PCMC आणि 60% PMC असं तो रेशिओ आहे. पूर्वीची PMT आणि आपली PCMT असं ते कंपनी केलेली आहे. त्याही संदर्भात जोपर्यंत पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगलं होत नाही तोपर्यंत वाहतुकीची कोंडी सोडवणं अडचणीचं आहे. आता रिंग रोडचं काम लवकरच मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्यानंतर त्याचं भूमिपूजन होईल. पुणे पिंपरी चिंचवड खूप मोठा रिंग रोड आपण करतोय. त्याच्यानंतर PMRDAचा एक रिंग रोड आपल्याला करायचा आहे. या पद्धतीनं आपल्याला वाहतुकीच्या कोंडी सोडवायच्यात, याची पण नोंद माझ्या दोन्ही शहरांनी आणि महानगर आपल्या जिल्ह्यांनी घ्यावी. एक मी आपल्याला CM साहेबांच्या देखत सांगतो, आता मला योगेश पण सांगत होता, कुणीतरी बातम्या उठवतो आता 26 जानेवारीला 21 जिल्हे जाहीर केले जाणार. एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल, परंतु उगीचच कुठल्या तरी बातम्या देऊ नका. काही बातम्या देतात. परवा काय बातमी दिली, अरे एकनाथराव शिंदेंनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर. त्यांना काय घेणे देणे मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते. आणि वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची. मुख्यमंत्र्यांच्या लेकीचा 10वीची परीक्षा आहे, ती एकुलती एक असल्यामुळे ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं. त्याच्यामुळे ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ. TV चॅनलवाले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाजतो आणि मग ते सांगतात आता असं होणार, आता तसं होणार. आता हे तिथं अमकं काय पुरलंय, तमकी शिंग पुरली काय. अरे राज्याचं हित कशात आहे ते बघा ना, राज्याचं भलं कशात आहे. परवा डावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी 16 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणतायत. तरुणींना काम देण्याच्या करता ते प्रयत्न करतायत. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साथ देतोय. आणि काहीतरी अशा बातम्या लावायच्या आणि मग त्या बातमीदाराला विचारलं का रे अशी बातमी लावली. दादा त्याच्याशिवाय आम्हाला TRP मिळत नाही. अरे तुझा TRP मिळायला वर्षा कशाला पाहिजे, ही कुठली पद्धत. त्याच्यावर जनतेहो ह्या पण गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष ठेवा. मला जाता जाता एक गोष्ट, खरा कार्यक्रम चांगला आहे, सगळं चांगलं आहे, परंतु मुख्यमंत्री महोदय काय होतंय, आपण एवढी मुभा देता. आत्ताच माझ्या देखत तुम्ही योगेशला सांगितलं दोन्ही राज्यमंत्र्यांना तुम्ही सगळे हिअरिंग वगैरेचे अधिकार दिले. तुम्ही मनाचे मोठे आहात. चौबे तुम्हाला, पंकज देशमुखला आणि आमच्या पुण्याच्या CPला मी सांगत असतो, आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का? अजिबात नाही. तरी काल 5 फेब्रुवारीला बिव्वेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा. काय म्हणजे का होतंय असं? कोयता गँग, अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? अहो त्यांचा बंदोबस्त करा ना, मकोका लावा, काय करायचं ते करा. तुम्हाला एवढी मुभा मी मुख्यमंत्र्यांच्या देखत सांगतोय. कायदा एवढ्या इमारती 200, 100, 150 अशा इमारती कधी तुम्हाला वाहन कमी पडून दिला? 50-50, 60-60 कोटी रुपये DPDC मध्ये आम्ही तुम्हाला देतो, सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला देतो, गाड्या तुम्हाला देतात. आता परवा मला पंकज देशमुख सांगत होते की दादा आम्हाला त्या ठिकाणी अडचण येते आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागामध्ये, ग्रामीण भागात विशेषतः अँटी ड्रोन गन पाहिजे. 38 लाखाचे अँटी ड्रोन गन दिली की नाही का? तर आमच्या ग्रामीण भागात ते लाल लाईट लागतो आणि आमची लोक घाबरतात किंवा काय कुणी रात्रीचं आमच्यावर देखरेख करते का, चोऱ्या करायच्यात का. आता ते पाडायला देखील ड्रोन दिलेली आहे. त्याच्यामध्ये नाही अँटी ड्रोन गन दिलेली आहे. जे जे पाहिजे ते राज्य सरकार द्यायला तयार आहे. 5 फेब्रुवारीला ते झालं, 3 लोक पकडली. 6 फेब्रुवारीला येरवड्या येथे 15 गाड्या फोडल्या.
म्हणजे काल 12 ऑटो रिक्षा, 2 मोटरसायकल, 1 JCB. आता त्या ऑटो रिक्षाचं दिवसभर रिक्षा चालली तर त्याचं पोट भरतंय, त्यांनी काय करायचं? हे येरवड्याला झालंय. एक आरोपी पकडला. अहो, पकडल्यावर त्याची धिंड काढा, त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे. कोण मोठ्या बापाचा नाही, कोण छोट्या बापाचा नाही. या पद्धतीनं चाललं पाहिजे. खरं तर इथं CP पुण्याचे पाहिजे होते, मी CPंना पण ऐकवलं असतं. यामध्ये कुठल्याही परिस्थितीत या गोष्टी होता कामा नये, अशा प्रकारची माझं त्या सर्वांना सांगणं आहे. आणि मुख्यमंत्र्यांची पण तशाच पद्धतीची अपेक्षा आहे. आज एक माझ्या पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या दृष्टीने फार महत्वाचा कार्यक्रम होता. खरं मुख्यमंत्र्यांची कालपासून थोडी तब्येत नरम आहे, परंतु ह्या कार्यक्रमाला यायचं म्हणून आले. येताना एक ह्याचं पण 2 कारखान्याची पण उद्घाटन. आता मी आईस्क्रीमचा कारखाना, त्याचं एक उद्घाटन केलं. कोरियाची कंपनी आहे आणि आता एक निभ्यांच्या कारखान्याच्या ह्याला जायचं आहे. सांगायचं तात्पर्य की तुम्ही चुकीचं वागू नका. अनधिकृत कामाचं कुणी त्या बाबतीमध्ये आम्हाला हे तुम्ही दुर्लक्ष करा असं सांगू नका. आपल्याला आपलं पिंपरी चिंचवड जर 2054ला पुणे शहरापेक्षा जास्त लोकसंख्या होणार असेल तर त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना सगळी टाटाची धरणं आपल्याला प्यायला पाण्याकरता घ्यावी लागतील. आपलं शेतीचं पाणी कमी पडेल. शेवटी शेतकरी पण आपला आहे, जनता पण आपली आहे. मार्ग तर आपल्याला काढावाच लागेल. कदाचित काही बाबतीमध्ये समुद्राचं खारं पाणी हे पिण्यायोग्य करून जे दुबईला करतात तसंही आपल्याला महाराष्ट्रात काही भागामध्ये करायला लागलं त्यावेळेस तर आश्चर्य वाटून देऊ नका. काळानुरूप बदलावं लागतं, काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात, कठोर भूमिका घ्यावी लागते. राज्य सरकारला प्रचंड बहुमत तुम्ही दिलेलं आहे. एवढं प्रचंड बहुमतानी कधी आजपर्यंत सरकार कोणाचं आलेलं नव्हतं. ज्या 237 आमदारांच्या पाठिंब्याने आलेले आहे. आम्ही आमच्या कामामध्ये कुठं कुचरा होऊन देणार नाही, परंतु आपण पण नियम, संविधान आणि घटना ह्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न अजिबात कुठल्याही व्यक्तीने करता कामा नये. कुठल्याही राजकीय पक्षाचा तो असू, पुण्याच्या जवळचा लांबचा असू, हे अजिबात होता कामा नये. आणि चोबे आता ते बिबवेवाडी येरवड्यातच चाललंय. पिंपरी चिंचवडमध्ये तर अजिबात होता कामा नये. नाहीतर ही सगळी कामं बंद करून टाकू. कशाला पाहिजे मग तुम्हाला असल्या इमारती? तर त्याची नोंद घ्या. आणि या सगळ्या कामाला मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, वित्तमंत्री या नात्याने निधी कमी पडू देणार नाही हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आणि यानंतर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार महेशदादा लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप, अमित गोरखे, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, विजयराव शिवतरे, शरदजी सोनावणे, दिलीप मोहिते पाटील, अमर साबळे, चंद्रकांत पलकुंडवार, शेखर सिंग, विनय चौबे, सुनील फुलारी, पंकज देशमुख, जितेंद्र डुडी, योगेश मसे, दीपा मुधोळ मुंडे, अतुल चव्हाण, शशिकांत सावरकर, त्याचप्रमाणे वसंत परदेशी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलंय. खरं म्हणजे 2018 साली
आपण पिंपरी चिंचवडचं नवीन आयुक्तालय तयार केलं. कारण मुंबई नंतर पुणे हे आपलं सगळ्यात मोठं आयुक्तालय होतं. पुण्याचा व्याप आणि विस्तार अत्यंत मोठा होता आणि त्याचसोबत पुणे ग्रामीणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती तयार झाली होती आणि म्हणून याच्या विभाजनाची आवश्यकता होती. मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण वाढत असल्यामुळे औद्योगिक क्लस्टर्स तयार झाले होते. तिथली गुन्हेगारी रोखण्याकरता त्या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्याची आवश्यकता होती आणि म्हणून त्यावेळी आपण निर्णय घेतला आणि या पिंपरी चिंचवडला एक नवीन पोलीस आयुक्तालय आपण दिलं. आणि आज मला अतिशय आनंद आहे की या 2025 साली हे नवीन आयुक्तालय आता आपल्या स्वतःच्या इमारतीमध्ये जाणार आहे. खरं म्हणजे जमिनीकरता अनेक अडचणी त्याच्यामध्ये आल्या, पण मागच्या काळामध्ये ती जमीन खरं तर आयुक्त आमच्या पाठीशी लागले होते की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी याचं भूमिपूजन करा. पण मी त्यांना हे सांगितलं की जोपर्यंत सगळ्या परवानग्या होऊन आणि टेंडर निघत नाही तोपर्यंत मी कधीही भूमिपूजन करत नाही. त्यामुळे ते झालं की आम्ही भूमिपूजन करू आणि म्हणून ते सगळं झाल्यानंतर आज या ठिकाणी हे भूमिपूजन होत आहे. मगाशी माझी क्लिप आपण बघितली, त्यावेळेस पुणे आयुक्तालयाच्या भूमिपूजनाला मी गेलो होतो. त्यावेळेसच मी सांगितलं की आपली सरकारी इमारती ज्या आहेत या सरकारी इमारती चांगल्या झाल्या पाहिजेत असा आपला सातत्याने आग्रह आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपण नागपूरचं पोलीस आयुक्तालय हे अतिशय चांगलं त्या ठिकाणी तयार केलं. पुण्याचं आयुक्तालय हे त्याच्यापेक्षा चांगलं तयार झालं आणि आता देशातलं सगळ्यात आधुनिक पोलीस आयुक्तालय हे चौबेजी तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला ते मिळतं आहे. आणि निश्चितपणे ज्याचा उल्लेख अजितदादांनी केला, दादांना एक एस्थेटिक सेन्स आहे. एखादी इमारत कशी असली पाहिजे, ती कशी दिसली पाहिजे याबद्दल त्यांचा विशेष आग्रह असतो. त्यामुळे त्या एस्थेटिक सेन्सचा विशेष लाभ या इमारतीच्या डिझाईनमध्ये झाला आणि म्हणूनच अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत या ठिकाणी होते. तशीच सुंदर इमारत ही पोलीस अधीक्षक कार्यालयाची देखील होते. खरं म्हणजे या इमारती बघितल्यानंतर या सरकारी इमारती आहेत असं वाटत नाही. आमच्या पोलीस गृहनिर्माणने खरं म्हणजे ज्या इमारती बांधल्या आहेत, वेगवेगळ्या आयुक्तालयाच्या, वेगवेगळ्या पोलीस अधीक्षक कार्यालयांच्या किंवा आता पोलिसांची निवासस्थानं देखील जी बांधलेली आहेत ती अतिशय चांगली, एखाद्या खासगी बिल्डरला देखील मागे टाकू शकतील अशा प्रकारची कार्यालय ही आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बांधली आहेत. आज या निमित्ताने CSR मधनं देखील आपण माळुंगे माणचं पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. ही खरोखर अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. या निमित्ताने मला आयुक्तांना एवढंच सांगायचं आहे की पिंपरी चिंचवडचं आयुक्तालय तयार करत असताना एक मोठा औद्योगिक भाग या भागामध्ये तयार होतोय आणि म्हणून आयुक्तालयाची गरज आहे. याकरता आपण हे आयुक्तालय तयार केलं. आज बघा CSRच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशन बांधता येत आहे, पण त्याचवेळी अजितदादांनी जे सांगितलं त्याचाच पुनरुच्चार मी करेन. विशेषतः या पुण्याच्या भागामध्ये म्हणजे हे तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे SPंनी लक्षात घेतलं पाहिजे. या पुण्याच्या भागामध्ये मधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते. हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय. कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल
तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही. काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये. आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे. महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल हे आमचं पुणे जिल्हा आहे. टेक्नॉलॉजीचं कॅपिटल आमचा पुणे जिल्हा आहे. आणि आता जगभरातल्या लोकांशी आम्ही इंटरॅक्ट करतोय त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक येते आहे. आजच दादांनी सांगितलं तसं 2 फॅक्टरीचं, एकाचं उद्घाटन एकाचं भूमिपूजन आम्ही करतो. इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. या गुंतवणुकीला पोषक वातावरण ठेवणं ही आपली आवश्यकता आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की तुम्ही ते काम पूर्ण कराल. यासोबत आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील काही महत्त्वाचे प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत. सगळ्या प्रकल्पाचा मी उल्लेख करणार नाही, पण 2 प्रकल्पांचा निश्चितपणे उल्लेख करेन. एक तर फायर स्टेशनचं संकुल तुम्ही जे घेतलेलं आहे ते का महत्त्वाचं आहे, तर आपल्याला कल्पना असेल आता कॅलिफोर्नियाला सगळ्यात मोठी आग लागली होती आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडकडे दुर्लक्ष केल्यामुळे फायर ब्रिगेडमधनं पाणी जात नव्हतं. त्या ठिकाणी बादलीने पाणी टाकावं लागत होतं, गाड्या चालत नव्हत्या. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं आग एकदाच लागते, पण तयारी वर्षभर ठेवावी लागते. आणि म्हणून हे अतिशय चांगलं फायर स्टेशन तुम्ही सुरू केलेलं आहे. आपल्या आयुक्तालयाच्या कानाकोपऱ्यामध्ये याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज करू नका. अनेक वेळा याच्या आरक्षित जागा दुसऱ्या कोणाला तरी चालल्या जातात, लोकांना वाटतं याची आवश्यकता नाही आहे, आरक्षण काढून टाकलं जातं. ते न करता आवश्यक तेवढी फायरची सिस्टीम ही योग्य प्रकारे या ठिकाणी तयार झाली पाहिजे. दुसरं, तुम्ही डेटा हबचा जो कार्यक्रम हातामध्ये घेतलाय तो अतिशय चांगला आहे. याच्यामुळे सिटीजन सेंट्रिक अशा प्रकारचं जे आपल्याला या ठिकाणी प्रशासन चालवायचं आहे, प्रशासनामध्ये लोकाभिमुखता आणायची आहे, प्रशासनामध्ये पारदर्शिता आणायची आहे आणि जनतेला उत्तरदायी अशा प्रकारचं जे प्रशासन तयार करायचं आहे ते प्रशासन यातनं आपल्याला निश्चितपणे तयार करता येईल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी तुम्ही केली आहे, जी तुम्ही एआयच्या माध्यमातून होर्डिंग ची पॉलिसी आणलेली आहे की ज्याच्यामध्ये इल्लीगल होर्डिंग जे आहेत या संदर्भात एआयचा वापर करून आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवता येईल, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इल्लीगल होर्डिंग लागतात आणि सगळे राजकीय पक्ष ते होर्डिंग लावतात. त्यामुळे तुमच्या पिंपरी चिंचवडच्या एरियामध्ये कुठे माझं इल्लीगल होर्डिंग लागलं, इतर कोणाचं काढायच्या ऐवजी सगळ्यात पहिले माझं काढा, म्हणजे मग इतरांचं देखील तुम्हाला काढायला काही अडचण राहणार नाही. आणि ज्याला होर्डिंग लावायचं आहे त्यांनी जे लिगल होर्डिंग आहे त्याच ठिकाणी होर्डिंग लावलं पाहिजे. आतापर्यंत तुमच्याकडे मॉनिटरिंग कठीण होतं, पण तुम्ही इतकी चांगली एआयची पॉलिसी आणलेली आहे, त्यामुळे त्या पॉलिसीचा अवलंब करून या ठिकाणी आपलं होर्डिंग हे त्या लिगल जागेच लागलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे केला पाहिजे. 2 महत्वाचे विषय दादांनी या ठिकाणी मांडले. एक तर जी काही जागा गृह विभागाकडे आलेली आहे, तर मी सीपींनाही विचारलं, त्यांना 20 हेक्टरच्या वर म्हणजे 50 एकराच्या वर जागेची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे त्या संदर्भातली एक बैठक महापालिकेला बोलवून आपण घेऊ आणि त्या उरलेल्या जागेचा जो काही विनियोग करायचा आहे तो निश्चितपणे चांगल्या प्रकारे पिंपरी चिंचवडच्या लोकांकरता ज्या काही आवश्यक गोष्टी त्या ठिकाणी तयार करायच्या आहेत, आधुनिक शहर तयार करण्याकरता ज्या काही गोष्टी तयार करायच्या आहेत त्या ठिकाणी आपण निश्चितपणे तयार करू. दुसरा महत्वाचा विषय हा पुरंदर एअरपोर्टचा आहे. खरं म्हणजे ज्या दिवशी बापू तुम्ही निवडून आलात त्याच दिवशी मी सांगितलं की आता पुरंदर एअरपोर्ट होणार, आता ते काही थांबत नाही. आणि मी सांगतो पुरंदर एअरपोर्ट हे पुण्याच्या विकासाला 4 पटीनं पुढे नेणार आहे. आज पुण्याच्या विकासातला सगळ्यात मोठा बॉटलनेक काही असेल तर आमचं विमानतळ आहे. ते जरी नवीन टर्मिनल झालं, जरी आम्ही ते विकसित केलं, तरीही पुणे ही
एअरफोर्सची महत्वाची सदन कमांड आहे. या ठिकाणी देशाच्या सुरक्षिततेकरता एअरफोर्सची ऍक्टिव्हिटी ही 365 दिवस चालवावीच लागते आणि त्याकरता एअर स्पेस बंद करून, धावपट्टी बंद करून मोठा काळ आपल्याला एअरफोर्सला हे एअरपोर्ट द्यावंच लागतं. त्यामुळे जोपर्यंत नवीन एअरपोर्ट आपण बांधणार नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय शहर म्हणून जी पुण्याची खाती आहे ती आपल्याला मिळू शकत नाही. आणि म्हणून हे पुरंदरचं जे एअरपोर्ट आहे, आता त्या संदर्भातला प्रस्ताव लँड ॲक्विजिशनचा हा राज्य सरकारकडे आलेला आहे. मी परवाच त्याची बैठक घेतली. राज्य सरकारकडनं आम्ही त्याला तात्काळ मान्यता देऊ. त्याचे जे काही रेट्स आहेत ते रेट्स आपण ठरवू. आणि मी तुम्हाला एवढा शब्द निश्चितपणे देतो की कोणाचंही नुकसान होणार नाही, सगळ्यांना चांगले दर मिळतील अशा प्रकारचे दर ठरवून ही जमीन आपण त्या ठिकाणी एक्वायर करू. आणि हे केवळ एअरपोर्ट असणार नाही, एअरपोर्ट कम लॉजिस्टिक पार्क असणार आहे. त्यामुळे पुण्यावरनं आज एवढं जे औद्योगिकरण झालंय, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करता एक नवीन इकोसिस्टीम ही या एअरपोर्टच्या माध्यमातून सुरू होईल आणि इथल्या आमच्या तरुणाईच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचं काम हे आपण करणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे भारताचा विकास होतोय त्या विकासामध्ये महाराष्ट्र हा अग्रभागी आहे. आणि या महाराष्ट्राकरता पुणे म्हणजे जेव्हा मी पुणे म्हणतो ते संपूर्ण PMRDAचं क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं आहे. हे क्षेत्र आपलं ग्रोथ इंजिन आहे. जसं MMRDAचं क्षेत्र हे ग्रोथ इंजिन आहे तसं PMRDAचं क्षेत्र ग्रोथ इंजिन आहे. आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत वेगाने गुंतवणूक करून या क्षेत्राचा विकास कसा करता येईल हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. मी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं, पोलीस आयुक्त कार्यालयाचं, पोलीस अधीक्षक कार्यालयाचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मला हे भूमिपूजन करण्याची संधी तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो. अर्थातच याच्या उद्घाटनालाही दादा आणि मीच येणार आहोत हे पण तुम्हाला आधीच सांगून देतो. त्यामुळे लवकर बांधकाम पूर्ण करा आणि आम्हाला उद्घाटनाला बोलवा. त्यावेळेस शिंदे साहेबांना घेऊन येऊ. आज ते येऊ शकले नाही आहेत, त्यामुळे त्यांनाही त्यावेळेस घेऊन येऊ. एवढंच आपल्याला सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय ॲडिशनल सर वसंत परदेशी